हे सगळं प्रकृतीचं अधिष्ठान आहे. आणि कोणी जर म्हणलं मी कर्माचा त्याग करतो तो निव्वळ काय झाला बाबा? आग्रह झाला. आग्रह. एखाद्याचे टंगडी बांधले बाबा. काय बांधले? इथले सोडून टंगडी बांधले आणि त्याला कीर्तनाला आणलं बाबा जबरदस्ती. तो म्हणला मला कीर्तनाला यायचंच नाही, पण त्याला बांधून आलं. त्याचं काय झालं तर बाबा? ते कर्म झालं. थोडक्यात प्रकृतीचं अधिष्ठान म्हणजे काय? आपण गोष्टी पापण्याची काय करतो? आपण खालीवरी काय करतो बाबा? आपण पापण्या करतो. हा काय झालं? आपल्या शरीराचं कर्म झालं. जर थांबू शकतो तर आपण थांबू शकतो का बाबा? कर्म किती वेळ भूयानं थांबतात हे करता आपल्या पापण्या पाडायच्या ठुतात. हा श्वासोश्वास घेणं आहे काय आपलं कर्म आहे. बोलत जा तुम्ही. हा बोलत जा, नाही तर माईक घेऊन जाईन मग मला आहे की नाही. बाळा शांत ऐका बाबा. माझा विषय काय चालू होता? आपला जो श्वासोश्वास ते आपलं काय चालू आहे? कर्म चालू आहे. ते कर्म आपण जर थांबवायचं ठरवलं तर कसं होईल? ते कर्म जर थांबवायचं ठरवलं तर माणूस पृथ्वीवर थांबणार नाही. आता मागे एक मी पाहिलं बघा व्हॉट्सअप पुराणला एक गोष्ट आली बरं का. तर ते रामदेव बाबाचं एकानं लावलं. काय बाबा? ते फसफुस आत सोडा बाहेर सोडा. काय आत घ्या बाहेर सोडा. तेवढ्यात गेली लाईट. आणि रामदेव बाबाने सांगितलं होतं आत घ्या, आणि त्याच्यात गेली लाईट. आता त्याचं काय झालं असेल बाबा? काय झालं असेल? गेलं ना ते. मला काय सांगायचं? माझ्या सिद्धांताकडे लक्ष द्या. कर्म आपण प्रकृतीच्या विरुद्ध थांबवू शकत नाही. नाही कचित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत कार्यते हेवस्य कर्म सर्व प्रकृती जैर्गुण हे विठाला 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 विठाला. हो ज्ञानोबा म्हणले सगळे जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपेसी असे. ज्ञानोबा म्हणले आपण कर्म थांबवू शकत नाही. जरी विहित कर्म थांबवले आपण जे करता विहित कर्मामध्ये नित्य कर्म हे नैमित्य कर्म येतात बाबा, तरी ज्ञानोबा यांनी ओवी दिली बघा. तिथं काय? देखे विहित कर्म जे तुले ते जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे. आपण विहित कर्म रामभाऊ बाबा जर थांबवलं, पण इंद्रियाचा स्वभाव थांबल का बाबा? थांबल म्हणता इंद्रियाचा स्वभाव थांबणार नाही बाबा. एकानं म्हणलं मी कर्म काहीच करणार नाही म्हणला माऊली. काय म्हणलं? मी काहीच कर्म करणार नाही म्हणला. मी नुसतं झोपून राहीन म्हणला. झोपणं काय माऊली? बोला की झोपणं काय कर्म आहे? नुसतं झोपीत कर्म बसत नाहीत महाराज. झोपीत किती कर्म होते बघा बाबा. झोपीमध्ये कर्म बघा. आगा बघा ज्ञानोबा म्हणतात आगा स्वप्नी निदान फावे परी चेलिया हरपे आगवे. कोण म्हणतं झोपीमध्ये कर्म होत नाही? बरं का. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी खूप गोड ओव्या दिल्या बाबा. काय झालं? एक राजा होता. तो राजा झोपला. पंचपक्वानाचं जेवण केलं माऊली. मस्त असं पंचपक्वानाचं जेवण केलं. श्री बालाजीचा बेत खाला दाजी. झोपला राजा. आणि झोपल्यानंतर राजाला स्वप्न पडलं की माझ्यावर कोणाची तरी स्वारी झाली दुसऱ्या राज्याची आणि त्यानं मला हरवलं आणि माझ्यावर भीक मागण्याची पाळी आली. असं स्वप्न कोणाला पडलं? राजाला पडलं. म्हणजे तुम्ही ऐकताय. ऐका नाथ महाराजांनी खूप गोड ओवी दिली बघा. राजा चक्रवर्ती निज मंदिरी निजेला सुमनसे जे वरी परितो स्वप्नी होनी भिकारी अंत्यजा घरी अन्न मागे. नाथ महाराजांनी गोड ओवी दिली महाराज. तो भिकारी झाला ना अंत्यजाच्या घरी अन्न मागू लागला आणि किती तळमळ करू लागला बघा. एक कुटका मिळावा म्हणून फिरू लागला बाबा. वारकरी बाबा एक कुटका मिळावा. ते तर एकू कुटका यावया हाता निचासी म्हणे राजा किरे तत्वता. त्या नीच माणसाला म्हणू लागला अरे तू राजा आहेस, एक कुटका तरी दे मला. बर का. परी मिची राजा हे नाटवे चित्ता आणि स्वप्नी भिक्षुकता दृढ झाली. स्वप्नामध्ये मी भिक्षुक आहे, मी मागणार आहे, असं त्याची काय झाली महाराज? भिक्षुकता काय झाली सागर भाऊ? दृढ झाली. मी भिकारी आहे. आणि तो राजा स्वप्नामध्ये भीक मागू लागला महाराज. हे कर्म कुठलं चालू आहे? स्वप्न. तुम्ही ऐकलं असेल भीक मागताना पांगळ्या द्यायला.
आहे का नाही? 1-2 पैसा द्या हो धर्माला, 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, 1-2 पैसा द्या हो धर्माला. आहे की नाही? ते मागतं का नाही? तसं तो राजा स्वप्नामध्ये मागू लागला, हो द्या हो कोणीतरी भीक द्या, भीक द्या. आणि हे ऐकलं पहारी करणाऱ्या कुठं कोणा त्याच्या सेवकानं, तो पळत आला. नेमकं राजाला काय झालं बरं का? आणि त्यानं उठवलं, उठा राजा साहेब उठा, काय झालं काय झालं? तो खडबडून जागा झाला. अरे म्हणे मी भिकारी झालो, भिकारी झालो. पाणी मारलं तोंडावर त्या सेवकानं. राजा साहेब तुम्ही भिकारी झाले? कशामुळे भिकारी झाले? ते म्हणे मला जेवायला भेटलं नाही. म्हणे आता तुम्हाला भूक लागली का? ढेकर दिला राजाने. म्हणे तृप्त आहे. पण जागृतीमध्ये काय होता बाबा? तो तृप्त होता, पण झोपीमध्ये स्वप्नामध्ये काय झाला? भिकारी झाला. याचा अर्थ तो भूक मागू लागला, म्हणजेच झोपीमध्ये कर्म करू लागला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मला सांगायचंय काय की कर्माचा त्याग जर कुणी करतो म्हटलं तर कर्माचा त्याग होऊ शकत नाही. मात्र कर्माची रीत आपण बदलून आपलं जीवन सार्थक करू शकतो महाराज. म्हणून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कर्माचा त्याग करू नका, पण ती जी कर्म करताय ना बाबा, त्या कर्माची काय करा? रीत बदला, रीत बदला. पैसा तुमचा, तो पैसा तुमचा कर्म, कर्म पैसा दुसऱ्याला देणं म्हणजे काय झालं बाबा? कर्म. पण तोच पैसा सप्ताहाला द्या, हे झालं चांगलं कर्म बर का, विहित कर्म बर का बाबा. आणि तोच पैसा तुम्ही बोला ते देणं कोणतं कर्म झालं महाराज? आपल्या अधपतनाला नेणारं कर्म झालं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बाबा कर्मच करायचंय, तर मला माहिती आहे कर्माचा त्याग होणार नाही, पण कर्माची रीत सांगणारे आपल्याला साधू संत आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं कर्म मला माहित नाही कोणतं होतं. बघा ब्रह्मलीन हरिभक्त परायण रंगनाथ महाराज कोकाटे बाबा बरं का बाबा, तेच आहेत ना फोटो त्यांचा? नामदेव महाराज, नामदेवजी महाराज ही महात्मे होऊन गेली आपल्या भागामध्ये बाबा. मला माहित नाही त्यांच्या अगोदर तुम्ही काय कर्म करत होता, मला नाही माहिती त्या अगोदर तुम्ही कुठे जात होता, मला नाही माहिती तुम्ही किती धार्मिक ह्याच्यामध्ये पैसे खर्च करत होता बाबा. पण मी इतकं नक्की सांगू शकतो की त्यांचं आगमन तुमच्या गावात, त्यांचं आगमन या संप्रदाय तिथं झाल्यानंतर तुमच्या परिसरामध्ये तुम्ही सप्तारूपी चांगलं कर्म करता. हे काय साधू संतांचं महाराज महात्मा. म्हणून तर तिथं कोडा अभंग लिहिला बघा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. विठाला हो, बस मला एवढं सांगायचंय, कर्माचा त्याग करू शकत नाही तुम्ही किती जर ठरवलं बाबा, तर कर्म तुम्ही बदलू शकत नाही. एक जण आगीमध्ये थांबला बाबा. कुठं थांबला? आगीमध्ये थांबला. आणि त्याला म्हणलं अरे बाजूला हो. ते म्हणला का? अरे तुला आग पोळल. आपण आगी बिगीला मानित नसतो म्हणला. आता याच्या मानण्यानं आणि न मानण्यानं आग ह्याला सोडल का बाबा? बरं का, अशा लई संघटना त्या जन्माला आल्या बरं का. कोणत्या? देव न मानणाऱ्या. तुम्ही पक्क तसा वाजूत राहा टन टन असा जोश येतो जरा. देव न मानणाऱ्या संघटना, धर्म न मानणाऱ्या संघटना, देश न मानणाऱ्या संघटना, अशा बरेच अशा काय महाराज ब्रह्मदेवाच्या, मी स्पष्ट बोलतो, गैरहजेरीतली जन्माला आलेत बरेच. त्यांना देश धर्म देव काही घेणं देणं नाही बाबा. अरे मला तर एक स्पष्ट बोलतो, मला तर एकानं स्पष्ट म्हटलं महाराज. काय महाराज? माऊली ज्ञानोबाऱ्यांना आपण मानत नाही. ज्ञानोबाऱ्यांना मानत नाहीस तू? ते म्हणलं तू का मानत नाहीस? ऐका, त्याची एक क्षुल्लक कारण होतं. काय क्षुल्लक? एवढंच कारण होतं की ज्ञानोबा ब्राह्मण आहेत म्हणून मानित नाही. वेड्या, जातीसाठी मानत नाहीस तू. आज बघा जालन्याला जे महाराज प्रकरण झालं, खूप लज्जास्पद आहे बरं का. त्याचा माझ्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्याच वतीनं जाहीर निषेध आहे. या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये बरं का अमानुष लाठीचार्ज झाला, त्याचा निषेध आहे. पण ऐका बाबा, आपला विषय काय चालू होता? ज्ञानोबारायांचा बरं का. पण बाबा आज मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आज मराठा समाज रस्त्यावर उतरलाय, पण त्या मराठा समाजाच्या साथीला सगळ्या जाती आज आरक्षण द्या म्हणून मागे आहेत बाबा. मला सांगा, अरे जातच आपली राहिली नाही बरं का.
आपला धर्मच टिकला नाही तर जाती घेऊन कुठं बसलात? अरे बाबा, दीपक ही नहीं बचा है तो क्या करोगे बाती का, जब धर्म ही नहीं बचा है तो क्या करोगे जाती का. अरे का बाबा, धर्म टिकला पाहिजे अगोदर बाबा. विठाल विठाल हो, ऐका, त्याच ज्ञानोबाऱ्यांच्या भूमीमधून आलो बाबा मी, आळंदीवरून. आज विज्ञानाला मागं टाकेल असं आमच्या ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी आहे. आपण ज्ञानेश्वरी कधी वाचलीच नाही ना. आपण ज्ञानेश्वरी वाचली माऊली? आपण ज्ञानेश्वरी वाचली कशासाठी वाचली बाबा? आपण ज्ञानेश्वरी वाचली बाबा संपण्यासाठी, आपण समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी नाही वाचली दादा. श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात बघा, कोण म्हणतं की गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर देव भेटतो? नाही नाही, भेटलेला देव कळण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचला पाहिजे बाबा. काय ज्ञानोबाऱ्यांचं वाङ्मय महाराज, काय आमच्या ज्ञानोबाऱ्यांचा संप्रदाय, काय शोध नाहीत आहे का मला सांगतो बरं का. बाष्पीभवनाचा सिद्धांत माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लावला. हा बाष्पीभवनाचा सिद्धांत हल्ली आजच्या काळामध्ये 200 ते किती वर्षामध्ये लागला असेल? किती वर्षात लागला असेल? शिकलेली मंडळी, तरुण मंडळ, किती वर्षामध्ये लागला असेल? साधारणतः 2 ते 250. पण माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांनी 725 वर्षापूर्वी या पाण्याचा सिद्धांत लावला, बाष्पीभवनाचा. ऐका ओवी सांगतो. मी सूर्याचे निवेशे तपेते हे शोषे, पाटींद्र होणी वर्षे पुढती सरी. बरं का, त्या समुद्राचं बाष्पीभवन होऊन काय पडतं बाबा? पाणी पडतं. हा सिद्धांत कोणी सांगितला? माऊली ज्ञानोबाऱ्यांनी सांगितला महाराज. आणखी सांगतो, लाईटचा सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला बाबा. मग त्या उदकाचे आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे, ही विजू माझी असे सलील काई. काय म्हणले ज्ञानोबा रे? त्या पाण्याच्या घर्षणापासून काय तयार होते? वीज. मला सांगा, जायकवाडीला पाण्यापासून वीज तयार होते. किती वर्ष झाली असतील बाबा? साधारणतः बोलत जा तुम्ही. 60-70 नाही, तुमच्याकडून 200 वर्ष झाली असतील कदाचित प्रकल्पाला. पण ज्ञानोबाऱ्यांनी 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये दिलं काय, की त्या पाण्याच्या घर्षणापासून काय तयार होते बाबा? वीज तयार होते. आणखी तुम्हाला तिसरा सिद्धांत सांगतो महाराज. कितीतरी शास्त्रज्ञ थांबलेत त्या, कुठं इस्रोमध्ये काम करतात कितीतरी शास्त्रज्ञ बाबा. चंद्रयान 3 यशस्वी झालं. सगळा भारत नाही, सगळं जग कौतुक करत होतं चंद्रयान 3चं. त्या इस्रोचं कौतुक झालं, मात्र सगळीकडे कौतुक केलं जात होतं. आता सोडलं महाराज कोण? सूर्यावर एक सोडलं बघा, आदित्य 1 सोडलं गेलं सूर्यावरती. का तर त्या चंद्राची काय करायचे बाबा? त्याला तपासणी करायची आहे. पण ऐका, हा सिद्धांत माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांनी कधी लिहिला? ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वी लिहिला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. हा शोध हल्ली 150 वर्षापूर्वी कोपर्निकसनं लावला. कोणा लावला? कोपर्निकस नावाचा शास्त्रज्ञ आहे बाबा. त्यानं 150 वर्षापूर्वी शोध लावला की पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. ना इस्रो संघटना नाही, ना सोबत कोणी शास्त्रज्ञ नाही, ना एखादं त्याचं ऑफिस नाही, ना यान नाही, ना कोणती मशीन नाही. तरी माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं काय, की पृथ्वी कुणाच्या भोवती फिरते? सूर्याच्या भोवती फिरते महाराज. विठाला 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 विठाला. बघा, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे. बरं का, कर्मीची असता. ज्ञानोबा म्हणले, सूर्य आपल्याला फिरल्यासारखा वाटतो पण सूर्य फिरत नाही. आणखी एक ओवी तुम्हाला सांगतो महाराज, चित्रपटाची ओवी सांगतो. हे पिक्चर कधीपासून आले असतील? हे थिएटर कधीपासून आले असतील बाबा? फार तर 150 आणि 200 वर्षापूर्वी. ज्ञानोबाऱ्यांनी या चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये 700 बोला किती? 725 वर्षापूर्वी लिहिला बाबा. जेत हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, तैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. ज्ञानोबा म्हणले, त्या चित्रपटावर काय दिसते? चित्र दिसते. जसं पाण्यामध्ये पाणी नसल्यावर चित्र दिसत नाही, तसं
त्या चित्रपटावर म्हणजे मला सांगायचं काय, पट ते लावतात ना फोकस असा आणि त्याच्यावर पट, हा सिद्धांत कधी लावला बाबा? 725 वर्षापूर्वी लावला. ऐका तरुण मंडळ, 725 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी इतके सिद्धांत लावले, अणु रेणू असे बरेच सिद्धांत लावले. तुम्हाला सांगतो, कोणत्याही मशीनच्या विरहित कोणतीही मशीनचा वापर केला नाही. आणि आपण ज्ञानोबरांना बोलण्याचा अधिकार काय? मला सांगा ना, काय अधिकार आहे महाराज? उलट ज्ञानोबरांविषयी आपल्याला काय झाली पाहिजे महाराज? आस्था निर्माण झाली पाहिजे. ज्ञानोबरांपेक्षा आस्था आणखी कुणावर निर्माण झाली पाहिजे माहिती आहे का? श्री गुरु निवृत्तीनाथ दादावर आस्था निर्माण झाली पाहिजे, की ज्याच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या गुरुचा हात होता. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा होता महाराज.